मी मस्कर बोलतोय, महादेव मस्कर. रॉयल टिंकल स्टार क्लब साठी मी नेटवर्कर म्हणून काम करतो. गेली 7 ते 8 वर्ष मी या व्यवसायाशी निगडीत आहे. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या हाताखालचे जे फील्ड असते त्यांना डेव्हलप करणं, त्यांना मॅनेज करणं हे फार मोठं काम आहे. योगायोगाने स्नेहल कांबळेंची माझी भेट झाली. ठाण्याला त्यांचं सेमिनार होतं आणि त्या सेमिनारमध्ये मी त्यांना भेटल्यानंतर, त्यांना ऐकल्यानंतर मला असं जाणवलं की नेमकं आपल्याला ह्याच गोष्टीची गरज होती की आपली टीम जी आहे, ह्या टीमला जर चांगल्या पद्धतीने एक आकार द्यायचा असेल, एक प्रशिक्षण द्यायचं असेल, तर स्नेहल कांबळेंचं जे झेप, आपण त्याला लीप म्हणतो इंग्रजीमध्ये, एक मोठी झेप घ्यायची असेल तर ती ह्या कार्यक्रमाअंतर्गत आपल्याला मिळू शकते. मी झेप जॉईन केलं आणि जॉईन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो, पण काही म्हणतात जसं कळतं पण वळत नाही. काही गोष्टी आपण करत असतो पण त्याचं नेमकं कारण का आणि ते का करायला हवं, ह्या गोष्टी स्नेहलचे सेशन्स अटेंड करायला मला लक्षात आले. आणि त्यानंतर एकूणच आमच्या प्रोग्राम्स मध्ये मी चेंजेस केले. त्याच्यानंतर जो त्याच्यामध्ये स्नेहलने सांगितलेलं जे व्हॅल्यू क्रिएशन आहे, आपल्या ज्युनियर बरोबरचं रिलेशन असेल किंवा एक स्वतः ऑफिसमध्ये आपलं कसा अप्रोच असायला पाहिजे, ऑफिस आपण सोडलं पाहिजे, डीवाय बुकाम ही जबरदस्त अशी संकल्पना त्या ठिकाणी स्नेहलने सांगितली. आणि त्यानंतर जे पुढचे सेशन्स वन आफ्टर अनदर अतिशय उपयुक्त असे सेशन्स मी या ठिकाणी अटेंड करतोय आणि निश्चितपणे मला फार त्याचा फायदा होतोय. माझ्या ग्रुपला देखील तो फायदा व्हावा म्हणून मी स्नेहल कांबळे साहेबांशी, सरांशी मी कॉर्पोरेट अग्रीमेंट पण केलेली आहे आणि पूर्ण वर्षभरामध्ये मी स्नेहल बरोबर, माझ्या टीम बरोबर मी काम करतोय. थँक्यू SCF मॅनेजमेंट, थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी नितीन सुळे, प्रियांका इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे. प्रियांका इन्फोटेक ही कंपनी गेल्या 18 वर्षापासून सॉफ्टवेअर या व्यवसायामध्ये आहे. मी जेव्हा झेप या कार्यक्रमाचा पहिला जो इंट्रोडक्शन कार्यक्रम होता त्याच्याकरता गेलो होतो आणि मला पहिल्यांदाच त्या क्षणाला असं जाणवलं की मला या कोर्सला जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. 18 वर्ष व्यवसायांमध्ये जरी असलो तरी बऱ्याचदा असं होतं की इतर ठिकाणी जर का बघितलं तर महाराष्ट्रीयन लोकांचं हे, बऱ्याच महाराष्ट्रीयन लोकांचं हे पहिलं जनरेशन किंवा पहिली पिढी आहे व्यवसायामध्ये. त्यामुळे आपण जे करतोय ते बरोबर करतोय का? कारण का जर का तुम्ही इतर लोकांचं बघितलं तर इतर लोकांच्या बाबत नेहमी असं होतं की त्यांचं 2रं ते 3रं जनरेशन असतं. लहानपणापासून दुकानदारांचं जरी धरलं तरी लहानपणापासून शाळेला जेव्हा सुट्टी आहे तेव्हा गल्ल्यावर बसायला सुरुवात झाली आहे, किंवा जर का इंडस्ट्रियलिस्ट आहे तर त्याची फॅक्टरीमध्ये जायला सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे व्यवसाय ही गोष्ट त्यांनी जवळून लहानपणापासून बघितली आहे, पण ती आपल्या मराठी लोकांच्या बाबत होत नाही. मग अशा वेळेस कोणीतरी तिसरी व्यक्ती असावी. म्हणजे माझ्या घरून मला या गोष्टी करता सपोर्ट नव्हता असं मी म्हणणार नाही, पण घरच्या लोकांनी एखादी गोष्ट सांगितली आणि तिसऱ्या व्यक्तीने सांगितली, तर तिसऱ्या व्यक्तीने सांगितली तर ती जास्ती इफेक्टिव्ह असते. कोणतरी तिसऱ्या व्यक्तीने ही गोष्ट आपल्याला सांगावी. ज्या रीतीने माझा व्यवसाय चालू होता, पण नेहमी कुठेतरी मनात एकच गोष्ट असायची की मी ज्या रीतीने चाललोय ती बरोबर आहे का, ती नक्की मला यश देईल का, ही कुठेतरी भीती होती. ती भीती माझी ह्या कोर्सला आल्यापासून निघून गेलेली आहे. आणि मी ह्या इन्स्टिट्यूटला पुढे पण असेच चांगले कार्यक्रम ते करतीलच अशी आशा त्यांच्याकडनं बाळगतो आणि माझ्या हार्दिक शुभेच्छा त्यांच्याकडे. गुड आफ्टरनून. माझं नाव हेमांगिनी दळवी आहे. मला ऍक्च्युली मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही LIC ऑफ इंडिया याचं ऑफिस आम्ही 15 वर्ष गेली चालवतोय. त्याच्यामध्ये आम्ही सर्व प्रकारची इन्व्हेस्टमेंट, इन्शुरन्स आणि इन्कम टॅक्सची कामं करतो आहोत. तर झेपमध्ये पाठवण्याचं ऍक्च्युली मिस्टरांनी मला पाठवलेलं आहे. त्याच्यासाठी ऑफिस कसं मॅनेजमेंट वगैरे करायचं त्याच्यासाठी पाठवलं होतं. तर झेप पाठवण्याच्या अगोदर आम्ही जे करत होतो, पण झेपचे 3 लेक्चर झाल्यानंतर आम्हाला बरेच याच्यासाठी कळलं की फ्रंट ऑफिस कसं असं, बॅक ऑफिस वगैरे याच्याबद्दल कल्पना मिळालेली आहे. आणि चार्ज म्हणजे जे आम्ही नुसती सर्व्हिस, आम्ही क्लायंटला नुसती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, तर आम्ही आता त्याच्याबद्दल चार्ज करायला लागलेलो आहोत.
यासाठी. आणि ऑफिसमध्ये न बसणं म्हणजे मी मिस्टरांना ऑफिसमध्ये बसत नाही, क्लायंटकडे वगैरे सगळे याच्यासाठी पाठवते आहे व्हिजिट करायला, म्हणजे त्याच्या तर निश्चितच त्याचा पण त्यांना आम्हाला फायदा होतोय त्यासाठी. थँक्यू. माझं नाव श्रीकांत पाटील, मी एअर कंडिशनिंग बिझनेसमध्ये आहे. SCF जॉईन करायचा माझा उद्देश असा होता की आमच्या आजपर्यंत जे बिझनेसची स्टाईल होती ती प्रोफेशनल वेमध्ये आम्ही करत नव्हतो असं आम्हाला वाटत होतं. आता हे जॉईन केल्यानंतर प्रोफेशनल क्लूज मिळाले, त्याच्यामुळे ते इम्प्लिमेंट करून आमचं आउटपुट वाढलेलं आहे आणि आमचा त्याप्रमाणे प्रोग्रेस होतोय. आता इम्प्लिमेंटेशन करून जास्ती दिवस झाले नाहीत, पण रिझल्ट मिळतात आहे असं वाटतंय. तर इन फ्युचर कोर्स जो आहे आपला कम्प्लीट होईपर्यंत असं वाटतंय की चांगल्या प्रगती होईल. नमस्कार, माझं नाव प्रशांत विजय शेळके, मी प्रभादेवी इथे राहतो. म्हणजे मी आता सध्या युअर वर्ल्ड हेअर क्लिनिकमध्ये हेअर कन्सल्टंट म्हणून काम पाहतो. ह्या आधीचा जर माझा जॉब एक्सपिरियन्स करायचा असेल तर मी 10 वर्षापासून सेल्समध्ये आहे. 5 वर्ष वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम केलेलं आहे. 5 वर्षापासून मी हेअर कन्सल्टंट म्हणून इथे काम पाहतो. ह्या आधीपासून मी बरेच म्हणजे खूप टीम हँडल केलेल्या आहे, बऱ्याच जणांना म्हणजे बऱ्याच टीम हँडल केलेल्या आहेत. पण 10 वर्षात मी बऱ्याचशा काही गोष्टी केलेल्या आहेत सेल्समध्ये वेगवेगळ्या, पण नक्की काय करावं, कसं म्हणजे कोणत्या ह्यानी जावं हे काही कळत नव्हतं. त्याच ह्याच्यामध्ये म्हणजे एक दिवस मी पेपरमध्ये ॲड वाचली SCF मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट. ते पाहून जरासं बरं वाटलं, कारण की ही जी आहे मॅनेजमेंटचे जे धडे आहेत ते आपल्याला मराठीतून मिळत आहेत. ह्या आधी असे कोणती संस्था नव्हती जी मराठीतून हे मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देत होतं. त्यामुळे थोडासा विचार केला आणि नंतर एके दिवशी मी दादर येथे SF इन्स्टिट्यूटमध्ये जाणार. तर तिथे मला मिस्टर स्नेहल कांबळे जे सर आहेत त्यांच्याशी मी भेटलो. खूप बराच वेळ बोललो. त्यांनी जे काही सांगत होते ते मला जरा व्यवस्थित वाटलं. त्यानंतर मी इथे जॉईन झालो आणि मी 2 सेक्शन मी हे अटेंड केलेले आहेत आत्तापर्यंत आणि त्यामध्येच मला एवढा फायदा झालेला आहे की माझ्या सॅलरीमध्ये मला 30% ग्रोथ मिळालेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की इथे असं होतं, पेपरमध्ये ॲड होती की फक्त उद्योजकांनीच या कोर्समध्ये सहभागी व्हावं, पण तरीसुद्धा मी जॉब करत असतानासुद्धा मी त्यामध्ये सहभागी झालो. त्याचं कारण एक असं होतं की मी असा विचार केलेला की जर एखादा ऑफिस हा स्वतःचा आपला बिझनेस असा समजून जर आपण काम केलं तरीही त्याच्यामध्ये तुम्हाला ग्रोथ मिळू शकतो. म्हणजे असं नाही आहे की तुम्ही उद्योजक असाल तरच हा कोर्स जॉईन करा. जर तुम्ही जॉब करत असाल तरीही जर हा कोर्स जॉईन केला तरीही तुम्हाला त्याच्यामध्ये जो आहे फायदा नक्कीच मिळेल तुम्हाला, एवढं 100%. कारण की स्नेहल सर जे आहेत, ज्या म्हणजे तिथे जी काही चर्चा चालते वगैरे एका छोट्या गोष्टीवरून, म्हणजे असं नाही आहे की फक्त स्नेहल सर आणि जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यामध्ये चर्चा चालते. जे स्टुडंट्स आहेत ते सुद्धा आपापसामध्ये अशा चर्चा करतात, म्हणजे ब्रेकमध्ये सुद्धा किंवा चालू शिक्षणमध्ये सुद्धा अशी खूप चांगल्या पद्धतीने त्यावरती एका छोट्या गोष्टीवरती चर्चा होते. आणि माझं असं मत आहे की तुम्ही सुद्धा हा SF मॅनेजमेंटचा कोर्स जॉईन करावा. कारण की आज तुम्ही असा विचार करू शकता की आज मुंबईमध्ये माणसांना वेळ नाही आहे, तर हे जे आहे सॅटर्डेमध्ये जे आहे सेक्शन होतात, त्यामुळे जे आहे तुम्ही त्यामध्ये वेळ देऊन तुम्ही स्वतःला सुद्धा एनहान्स करू शकता आणि तुम्ही पुढे खूप म्हणजे त्याचा फायदा आहे आयुष्यामध्ये. ही छोटी गोष्ट आहे. थोडासा वेळ तुम्ही जर काढून जर कोर्स जॉईन केला तर याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.